तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 2 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. खूप छान असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. एपिसोड कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता त्यानंतर स्वानंदीला असं माहिती होतं की चिंगीना प्रेग्नंट आहे. आता चिंगी प्रेग्नंट असल्याचं स्वानंदीला जेव्हा कळतं ना, त्यावेळी स्वानंदीला खूप मोठा धक्का बसतो. स्वानंदीला थोडाफार संशय त्या अंशुमन आणि चिंगीवर येतच होता, पण तिला कन्फर्म काही माहिती नव्हतं. त्यानंतर आता स्वानंदी एकदम धक्का बसल्यामुळं स्वानंदी म्हणू लागते, काय आणि चिंगी प्रेग्नंट आहे. त्यानंतर आता स्वानंदी चिंगीकडे जात असते, म्हणू लागते, अगं ए मुली तू काय केले, तुला कळतं का तरी. नंतर चिंगी खूप रडू लागते, म्हणू लागते, अहो स्वानंदी वहिनी मी काय करू, मला काहीच कळत नाही आणि ह्या बाळाला मी कुणाचं नाव देऊ. ह्या बाळाला ना, माझ्या पोटातल्या बाळाला ना मी न्याय मिळवून देणारच आहे. त्यानंतर आता स्वानंदी एका मिनिटासाठी शांत बसते. तिचं डोकं काम करत नसतं, आता मी काय करू आणि काय नाही. दुसरीकडे अंशुमनचं छान असा लग्न सोहळा चालू असतो. समर थोडासा काळजीत असतो की स्वानंदी मॅडम कुठे गेल्या म्हणून. बाकीच्यांना तर काही गरज नसते, मल्लिका अर्पिता खुश असतात, पण इकडं अंशुमनला देखील त्या चिंगीची चिंता वाटत असते की ही चिंगी नक्की काही ना काही करणार तर नाही ना. स्वानंदी गायब म्हणल्यावर नक्कीच काहीतरी घोटाळा होईल असं अंशुमनला देखील वाटत असतं. त्यानंतर आता स्वानंदी म्हणू लागते, अगं चिंगी आता तू रडू नको. आपल्याकडे एकमेव मार्ग म्हणजे आता तुझं त्या अंशुमनसोबत लग्न लावून द्यावं लागेल. त्यानंतर चिंगी म्हणू लागते, हो वहिनी पण त्याचं तर लग्न होतंय ना तिकडं, मग माझ्यासोबत लग्न तो का करेल. त्यानंतर स्वानंदी म्हणू लागते, चिंगी तू नको काळजी करू, तू माझ्यासोबत चल. त्यानंतर स्वानंदी चिंगीला घेऊन जिथे अंशुमनचं लग्न चालू असतं ना तिथे जात असते. तिथे सगळेजण खूप आनंदात असतं की फायनली अंशुमनचं लग्न होणार असतं. मंगलाष्टिका आणि हार वगैरे घालायचा कार्यक्रम चालणार असतो. समर म्हणू लागतो, आपण आता जास्त वेळ वाट बघायला नको. गुरुजी तुम्ही मंगलाष्टिका चालू करा, आपण लग्नाच्या विधीनं उरकून टाकूया. आणि मग त्यानंतर मंगलाष्टिका वगैरे चालू होतात आणि हार घालायचा कार्यक्रम आता होणार असतो. तितक्या वेळात स्वानंदी चिंगीला घेऊन तिथे येते. स्वानंदी खूप मोठ्याने आवाज करून म्हणू लागते की थांबा, हे लग्न नाही होऊ शकणार. स्वानंदीच्या अशा बोलण्यामुळे सगळ्यांना एकदाच धक्का बसतो. समर तर फक्त स्वानंदीकडे बघत असतो, तर अंशुमन खूप घाबरून गेलेला असतो. बाकीच्यांना काहीच कळत नाही, ती नवरी मुलगी तर फक्त इकडे तिकडे बघतच राहते. त्यानंतर चिंगी खूप घाबरून गेलेली असते, खूप रडत असते. ती कोणाकडे बघतही नसते, ती फक्त शांत उभी राहते. त्यानंतर आता समोर म्हणू लागता, हो स्वानंदी मॅडम तुम्ही काय बोलताय, एक तर वेळेवर आल्या नाही, आल्या तर आल्या लेट, त्याच्यात तुम्ही म्हणता की हे लग्न नाही होऊ शकणार. त्यानंतर स्वानंदी कुणालाच काही बोलत नाही, डायरेक्टली अंशुमनकडे जाते आणि डायरेक्टली त्याचे एक कानाखाली वाजवून देते. अंशुमनला मारल्याच्या नंतर समर आणि मल्लिकाला तर जास्तच मोठा धक्का बसतो. मल्लिका तर खूप रागाने बघू लागते. त्यानंतर आता स्वानंदी म्हणू लागते, अरे मूर्खा तुला काही कसं वाटत नाही रे, एका मुलीचं आयुष्य बर्बाद करतो, दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला जातो, तुला कसं काही वाटत नाही. अंशुमन म्हणू लागतो की प्लीज स्वानंदी वहिनी तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतं का. तरीही मात्र त्या अंशुमनची डेअरिंग तर तिथे काय संपतच नसते. त्यानंतर चिंगी खूप रडत असते. तर आता स्वानंदी म्हणू लागते की राजवाडे मी तुम्हाला इथं काय काय सांगणार आहे, यांनी ना काय केलंय सांगू का तुम्हाला. यांना सगळ्यांना वाटते की ही मुलगी चुकीची आहे, पण तसं अजिबात नाही. या अंशुमननं काय केलंय ना मला तुम्हाला सांगायला पण लाज वाटते. एका मुलीचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे आणि लग्न तो दुसऱ्याच मुलीबरोबर करत आहे. आता त्यानंतर समरला तर याच्यामधलं काहीच कळत नसतं, पण त्या मल्लिकाला पण थोडाफार डाऊट येत असतो. या चिंगीला आणि अंशुमनला मी कित्येक वेळा एकत्र बघितलं आहे. आता तेवढ्या वेळामध्ये स्वानंदी म्हणू लागते, राजवाडे मी तुम्हाला सगळं काही सांगते, तुम्ही थोडंसं थांबा, फक्त तुम्ही अंशुमनला विचारा. त्यानंतर आता समर अंशुमन समोर जातो. म्हणू लागतो, अंशुमन स्वानंदी मॅडम जे काही सांगत आहे मला त्याचं खरं खरं सांग, तू काय केलं आहे. आणि जर तू खरं जर सांगितलं ना तर मी तुला एक संधी देईन, पण जर तू मला जर खोटं जर सांगितलं ना तर या घरातला तुझा शेवटचा दिवस राहील. यानंतर मी तुला या घरामध्ये कधी घेणारच नाही आणि घरामध्ये तुझं कोणी आहे हे पण तू विसरून जायचं आहे. तर मित्रांनो आता बघूया येणाऱ्या भागामध्ये काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.